आणि एक मोठी बातमी हाती येते। राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या लवकरच सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांच्या सोबत बैठक घेणार आहेत। प्रत्येक आमदाराच्या सोबत त्या 1-to-1 सुद्धा संवाद साधणार असल्याचं कळतं। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, सविस्तर सांग। राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा आता सध्या जोरदार सुरू आहे। अशा परिस्थितीमध्ये सुनेत्रा पवार हे त्यांच्या 40 आमदारांशी थेट संवाद करणार आहेत। प्रत्येक आमदारांचं मत विलीनीकरणाच्या बाबतीत काय आहे, तिथली स्थानिक परिस्थिती काय होऊ शकते हे मत जाणलं जाईल आणि त्यानंतर पुढची भूमिका घेतली जाईल असं सांगितलं जातं। अधिवेशनाच्या कालावधीच्या आसपासच साधारणतः हा संवाद होईल असं सांगितलं जातंय। पुढच्या काही दिवसांमध्ये सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर या स्वरूपातल्या काही हालचाली होण्याची शक्यता अधिक वर्तवली जाते। सागर, या बैठका सगळ्या अधिवेशनाच्या पूर्वी म्हणजे मुंबईतच होणार आहेत का पुण्यात होतील? मुंबईतच या बैठका होणार आहेत आणि अधिवेशन झाल्यानंतर या स्वरूपात कदाचित त्याच्या बैठका होतील, कारण की आधी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा पदभार जो आहे तो सुनेत्रा पवार यांच्याकडे दिला जाईल। त्या संदर्भात या महिन्याच्या अखेरीला सगळ्या राष्ट्रीय त्यांची कार्यकारिणी बैठक बोलवली जाईल। त्यामध्ये एक ठराव मांडला जाईल आणि बिनविरोध निवड केली जाईल असं जवळपास दिसून येतं। त्यानंतरच या सर्व आमदारांशी संवाद केला जाईल। प्रामुख्याने मुळात प्रत्येक आमदारांचं मत काय आहे, फक्त काही नेत्यांचं मत पक्षांच्या सगळ्या गोष्टींवर लादलं जाऊ नये असं एक साधारणतः मतप्रवाह दिसतो। त्यातूनच सुनेत्रा पवार यांनी सर्व आमदारांबरोबर 1-to-1 संवाद करायचा। विलीनीकरणाबाबत त्यांचं व्यक्तिगत काय मत आहे, विलीनीकरण केल्याने नेमका फायदा काय होऊ शकतो, तोटा काय होऊ शकतो, याचा सगळा अंदाज घेतल्यानंतरच मग कोर टीम बरोबरच्या पुढची चर्चा होईल असं सांगितलं जातं। 2 दिवसापूर्वीच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या प्रमुख पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री या दोघांनी नेत्यांची भेटी घेतलेल्या आहेत। त्यानंतर सुनेत्रा पवारांनी अशा स्वरूपाचा निर्णय घेतल्याचं दिसून येत आहे। ठीक आहे सागर, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आधी एकत्रित बैठक होईल, सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होईल आणि त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी प्रत्येक आमदाराच्या सोबत सुनेत्रा पवार या वैयक्तिक बातचीत करणार आहेत। बुलेटिनमध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक, पण ब्रेकच्या नंतर काही महत्त्वाचे अपडेट्स घेऊन येणार आहोत। पाहत राहा NDTV मराठी।